हॅलो, गुड मॉर्निंग. कशा आहात सगळेजण? सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. यावेळी टाईम सांगेन तर सकाळचे 6 वाजलेले आहेत आणि आतमधली सगळी कामं आवरलेली आहेत. फक्त बाहेरचं राहिलेलं होतं, तर अगोदर मी अंगणामध्ये झाडू मारून घेतलेले आहे आणि आज बोर चालू केलेलं नाही, कारण 2-3 दिवस झाले इकडे पाऊस पडत आहे. त्यामुळे सगळीकडे ओलावा आणि सगळ्या झाडांमध्ये म्हणजे कुंड्यांमध्ये पाणी आहे, म्हणून मी बोर चालू केलेलं नाही. फक्त पोर्स मला धुवून घ्यायचं होतं, त्यामुळे बकेटानं पाणी टाकलेलं आहे आणि आता वायपर करून घेते आणि रांगोळी काढून घेते. म्हणजे ही सगळी बाहेरची कामं कंप्लीट होतात. मग त्यानंतर स्वयंपाक, देवपूजा आज खूप लेट होणार आहे. म्हणजे आज आहे अमावस्या. आजचा वार सांगितलं, आजचा वार बुधवार आहे. तारीख आहे 18 मार्च. आज अमावस्या आणि उद्या आहे गुढीपाडवा. तर सगळ्यांना गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा. म्हणजे हा व्हिडिओ तुम्हाला गुढीपाडव्या दिवशीच येणार आहे. सगळ्यात आई खूप घाईगडबडीत असतील. सगळ्यांना पुरणपोळीचा स्वयंपाक, गुढी उभारणं, पूजन वगैरे म्हणजे थोडीशी धावपळ असते सणावारा दिवशी. दररोजचं ठीक असतं, पण सणावारा दिवशी खूप जास्त धावपळ होत असते. सगळं आवरायचं असतं आपल्याला वेळेमध्ये. तर इकडे छोटीशी मी रांगोळी काढलेली आहे, कारण वातावरण थोडंसं असं झालेलं म्हणजे पाऊस यासारखं झालेलं आहे. मला वाटतं आता गुढीपाडव्याचा सण करूनच पाऊस जाणार आहे. 3-4 दिवस झालं वातावरण एकदमच बिघडलेलं आहे इकडलं. तर रांगोळी वगैरे काढून झालेले, बाहेरचं मेन गेट वळलं आणि चिमण्याची चिवचिव सुरूच आहे. तर अगोदर मी चिमण्यांना तांदूळ टाकते, म्हणजे खाणं पिणं त्यांचंही सुरू होईल. मग त्यानंतर मी स्वयंपाक करून घेते. म्हणजे आज अगोदर मी स्वयंपाक करणार आहे आणि आज स्वयंपाकामध्ये रोट बनणार. म्हणजे आज बजरंगबलीला आज नैवेद्य म्हणून रोटच बनवलं जातं आजच्या दिवशी, म्हणजे गुढीपाडव्याच्या आदल्या दिवशी. तर झालेली ती सगळी बाहेरची कामं. आता जाऊया किचनमध्ये आणि अगोदर मी चहा बनत ठेवते. म्हणजे तसं तर मी आजकाल डिकाशन चहाच घेत आहे, पण तुम्ही म्हणतात आहे म्हणजे 2 वेळा चहा घेतलं तर काही होत नाही सकाळ आणि इव्हनिंगला, म्हणून मी आता चहा प्यायला सुरुवात केलेली आहे. फक्त सकाळी घेत आहे, इव्हनिंगला पण घेत नाही आहे. फक्त सकाळी घेत असते. म्हणजे डिकाशन चहा मी पिते, पण थोडंसं वाटतं ना, एक सवय आहे, ती सवय लवकर जात नाही आपली. तसं तर खूप दिवस झालं मी घेत नाही, तरी पण आज मी इकडं दुधाचा चहा बनवलेला आहे. कालचं दूध मी विरजू लावलेलं, कारण जसं मी तुम्हाला म्हटलं आज रोट बनणार. म्हणजे रोट म्हणा किंवा दशमी म्हणा, त्यामध्ये दूध टाकून बनवलं जातं आणि दूध लवकर येत नाही, म्हणून मी दूध रात्रीचं विरजू लावलेलं तसंच गरम करून ठेवलेलं होतं. आणि आज शेवग्याची भाजी बनणार आहे. आज थोडंसं लवकर मला स्वयंपाक करायचे. वरण वगैरे बनणार नाही, फक्त शेवग्याची भाजी म्हणजे एक आमटी बनवणार आहे मी आणि भात बनणार. मग त्यानंतर रोट आणि भाजी आणि चपाती हे सगळं मी नंतर बनवणार आहे. तिकडं खोबरं घेतलेलं आहे. यामधलं फक्त अर्धं खोबरं मी घेतलेलं आहे. खोबरं मी भाजून घेतलेलं आहे. चहा पीत मी भाजीची तयारी इकडं करून घेते. म्हणजे एक मसाला तयार करायचा आहे, खूप छान हा मसाला बनतो. तर खोबरं थोडंसं जास्त घेतलं तरी पण भाजी खूप छान बनते, पण मी एकदम कमी प्रमाणात इकडं खोबरं घेतलेलं आहे. शेंगदाणे जास्त घेणार आहे. तर खोबरं मी थोडंसं परतून घेतलेलं आहे, म्हणजे खूप लवकर हे करपायला लागतं. थोडासा कलर चेंज होऊ लागला की मी काढून घेतले ताटलीमध्ये. आणि याच पॅनमध्ये मी इकडं 1 वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत. शेंगदाणे पण अशाच प्रकारे छान भाजून घ्यायचे आहेत. आणि हे जे खोबरं आहे ना, ते छान हडकलेलं आहे. तसं तरी दसमीमध्ये आपल्याला ओलं खोबरं टाकायचं असतं, म्हणजे ताजं नारळ टाकायचं असतं, आणि दसमीला टेस्ट खूप छान येतो. पण हे जे नारळ आहे ना, ताजंच होतं, पण आता सुकलेलं आहे ठेवल्या त्यामुळे थोडंसं असं झालेलं आहे. पण काही मी नरवट्टी वेगळी करून घेतलेली आहे याची, आणि छोटे छोटे तुकडे करून मिक्सरला बारीक वाटून घ्यायचे. पण अगोदर मी इकडे भाजीची तयारी करून घेते. भाजी आणि भात बनवून घेतलं, मग त्यानंतर मी दसमीसाठी पीठ मळून ठेवते आणि देवपूजा करून घेते. थोडासा लेट होईल, पण काही हरकत नाही. सगळी कामं सवाशी झाली पाहिजे. म्हणजे थोडंसं लेट झालं तर काही हरकत नाही, कामं मात्र आपली सवाशी झाली पाहिजे. थोडंसं तिकडं पळ, थोडंसं इकडं पळ, एकही काम माझं व्यवस्थित होत नाही. म्हणून म्हणलं एक वेळचं सगळ्यांचं खाणं पिणं होऊ दे. त्यानंतर निवांत दसमी करून मग देवपूजा करून मग देवाला नैवेद्य दाखवता येतं आपल्याला. तर इकडे मी तांदूळ पण काढून फटकून घेतलेले आणि तिकडच्या बर्नरवरती भात बनत ठेवते. इकडे तोपर्यंत भाजी बनेल, मग मी पीठ मळून ठेवते. थोडीशी घाई गडबड धावपळ सुरू आहे माझी. तर तांदूळ धुवून घेतलेले आहेत. बघू शकता सकाळचं वातावरण छान झालेलं आहे. अशा वातावरणामध्ये असं वाटतं ना की थोड्या वेळ ते वातावरणाचा एन्जॉय घ्यावं, वरती जावं, पण असं काहीच होत नाही. इतका गोंधळ असतो ना सकाळी काय सांगू, धावपळ सुरूच असते. आणि नियोजन एक गरजेचा असतो. मी नियोजन अगोदरच करून ठेवलेला होता की सकाळी मला शेवग्याची भाजी, भात आणि दसमी बनवायची आहे, त्यानंतर चपाती भाजी हे पण बनवायची आहे. इकडे बघू शकता मी भात बनत ठेवलेला आहे आणि शेंगदाणे आणि खोबरं हे पण भाजून घेतलं, छान थंड झालेलं आहे. तर मिक्सरला एकदम बारीक वाटून घ्यायचं आहे, म्हणजे छान भाजी मिळून येते. तर इकडं हे छान मी वाटून घेतलेलं आहे. लसूण वाटून घ्यायचं आहे आणि शेवग्याच्या शेंगा मी अगोदरच निवडून म्हणजे धुवून निवडून ठेवले. जे हे भाज्या घरी येतात ना, अगोदर मी निवडून फ्रीजमध्ये डबे भरून ठेवत असते. जेव्हा घाई गडबड आहे, सकाळी तर घाई गडबड सगळ्या साईंना असते, तर त्यावेळेत आपल्याला हे पटकन म्हणजे करता येतं. म्हणजे वेगळी तयारी करायला भरपूर वेळ जातो. सकाळी वेळखाऊ कामं असतात ही. त्यामुळे जी ही भाज्या असतात,
जसं मेथीची भाजी आहे, शेवगा आहे, काहीही भाज्या असो अगोदर मी रात्रीची निवडून ठेवत असते, म्हणजे सकाळी आपल्याला पटकन करता येतं. तर इकडे शेवग्याच्या शेंगा यामधल्या अर्ध्या घेतलेल्या आहेत मी, आणि कोथिंबीर बारीक चिरून घेतली, लसूण वाटून घेतलेला आहे. आता पटकन मी भाजी बनवते. भाजी बनत राहील इकडं, तोपर्यंत मी बाकीची कामं आवरून घेते एक एक. आणि इकडं कढया वगैरे सगळ्या मी एका ते घालून वरती ठेवलेल्या आहेत, म्हणजे पटकन भेटतं घाई गडबडीमध्ये. तर इकडे मसाले डबे वगैरे सगळे काढून घेतलेले आहेत मी. कढई ठेवलेली आहे गरम होण्यासाठी. कढई छान गरम झालेली. यामध्ये मी घेतलं 2 चमचे तेल, अर्धा चमचा मोहरी टाकलेली आहे, अर्धा चमचा जिरं टाकलेलं आहे. जिरं छान चटकल्यानंतर यामध्ये मी लसूण टाकलेला आहे. परतून घेऊया. हा लसूण गावरान आहे, त्यामुळे ना खूप लवकर तळला जातो आणि छान वास पण येतो भाजीमध्ये. भाजी छान टेस्टी बनते. तर लसूण टाकून मी परतून घेतल्यानंतर कोथिंबीर आणि जे मसाला वाटून ठेवलेलं होतं शेंगदाणे आणि खोबरं ते टाकून मी थोडा वेळ परतून घेतले कमी गॅसवरती. आता टाकूया यामध्ये सुके मसाले, जसं हळदी पावडर, लाल मिरची पावडर, धना पावडर आणि थोडासा सुहाना मसाला टाकलेला आहे. छान परतून घेतलेला आहे कमी गॅसवरती. हे मसाले खूप लवकर जळायला लागतात, म्हणून या प्रोसेसिंगमध्ये गॅस कमी ठेवायचा आहे. नंतर मी थोडंसं पाणी टाकलेलं आहे इकडं, म्हणजे एकत्र खूप सारं पाणी टाकायचं नाही. फक्त मी इथं 2-2 चमचे पाणी टाकून हा मसाला छान तेल सुटेपर्यंत भाजून घेतलेला आहे. म्हणजे पाणी टाकल्याने मसाले जळणार नाहीत आणि खूप छान भाजले जातात. या भाजीची पूर्ण प्रोसेसिंग असते याच्या मसाल्यामध्ये. मसाला छान बनला की भाजी खूप छान टेस्टी बनते, एकदम धाबा स्टाईल. तर सगळीकडे चहा पण पिऊन झालेले आहे माझं, म्हणजे बसून निवांत चहा प्यायला कधीच भेटत नाही सकाळी सकाळी, धावपळ खूप असते. आणि या नादामध्ये चहा पण पूर्ण थंड होतो, म्हणजे पिल्यासारखं वाटतच नाही आहे. तर असो, इकडं हा मसाला छान भाजला आहे, तेल सुटेपर्यंत हा मसाला भाजलेला आहे इकडं कमी गॅसवरती. आणि खोबरं जे आहे ना, आता दसमीसाठी मला लागणार आहे, तरी खोबऱ्याचे मी अगोदर तुकडे करून घेतलेत आणि मिक्सरला बारीक वाटण करून घ्यायचं आहे, म्हणजे दसमीसाठी मला हे लागणार आहे खोबरं. आणि इकडे बघू शकता मसाला एकदम छान तेल सुटेपर्यंत हा मसाला मी भाजून घेतलेला आहे. आता यामध्ये थोडीशी कोथिंबीर टाकलेली आहे, जे शेवग्याच्या शेंगा आहेत ते टाकलेले आहे. छान परतून घेऊयात थोडा वेळ, म्हणजे फोडणीचा टेस्ट छान उतरतो यामध्ये. आणि आता टाकायचं यामध्ये खूप सारं पाणी, म्हणजे एक प्रकारची आमटीच बनत आहे, पण खूप छान टेस्टी आमटी बनते. तर इकडे पाणी टाकलेलं आहे मी, छान मिक्स करून घेतलं. आणि आता टाकूया यामध्ये चवीपुरतं मीठ, म्हणजे मीठ मी टाकलेलं नव्हतं अगोदर, मीठ टाकून झाकून ठेवतं. तर निवांत इकडे भाजी आणि भात बनत आहे. आता मी इकडे दसमीची तयारी करून घेते, पीठ चाळून घेते गव्हाचं, आणि त्यामध्ये गूळ, खोबरं, तूप, विलायची पावडर हे सगळं टाकून पीठ मळून घ्यायचं आहे. म्हणजे हे दसमीचं पीठ ना, म्हणजे दसम्या खूप आवडतात. म्हणजे कुठेतरी बाहेर फिरायला जात आहोत, 4-8 दिवसाचा टूर आहे, तर सोबत पॅक करून नेण्यासाठी या दसम्या एकदम परफेक्ट आहेत. खूप छान लागतात प्रवासामध्ये. धपाटी, दसमी किंवा शेंगाच्या पोळ्या हे खूप आवडतात, माझी खूप फेवरेट आहे. तिकडे बघू शकता सगळ्या खोबऱ्याचे एकदम छोटे छोटे मी तुकडे करून घेतलेत, म्हणजे मिक्सरमध्ये पटकन वाटलं जातं. आणि 1-2 वेळा इकडं आमटीला पण बघितलेलं आहे, म्हणजे इकडं पण माझं लक्ष आहे आणि इकडं पण आहे. सकाळी ना संघ कामं होतात आपली किचनची. तर इकडं गूळ घेतलेला आहे आणि गूळ संपलेला आहे, इतकाच गूळ राहिलेला आहे. तर आज दिनेशचे पप्पा घेऊन येतील, म्हणजे किराणा सगळा लिहून दिलेला आहे त्यांना, तर आज पूर्ण किराणा येईल. तर इतकं जितकं होतं तितकं मी गूळ घेतलेला आहे. आणि थोडीशी मी साखर पण टाकणार आहे. तसं तर साखर टाकण्याची काही गरज नव्हती, पण गूळ थोडासा आहे त्यामुळे मी थोडीशी साखर पण घेणार आहे. तर गूळ अगोदर मी इकडं खिसून घेतलेला आहे सुरीवरती, आणि खोबरं अगोदर मी वाटून घेते, आणि संग साखर आणि गूळ पण मिक्सरला फिरवून घेणार आहे, म्हणजे छान बारीक होईल. तसं तर गूळ दुधामध्ये मिक्स करून घातलं तरी पण चालतं, म्हणजे दूध थोडंसं गरम केलं ना तर गूळ छान विरघळलं जातं. पण तसं केल्यानं मेजरमेंट थोडीशी अशी होते ना, म्हणजे थोडंसं जास्त होतं गूळ, पीठ पातळ होतं किंवा सपक होतं, हे सगळं होतं. त्यामुळे ना काय करते मी मिक्सरलाच फिरवून घेते आणि पिठामध्ये सगळं मिक्स करून घेते. थोडंसं दूध टाकून हे दसमीचं पीठ मी मळून घेते, म्हणजे छान गोडी आली पाहिजे दसमीला, नाहीतर सपक झालं तर खावंसं वाटत नाही, तितका मजा येत नाही खाण्यात, म्हणून तर थोडंसं गोडी जास्त ठेवायची आहे. तर इकडे 1 वाटी साखर घेतलेली आहे आणि 1 वाटी गूळ घेतलेलं आहे, मिक्सरला फिरवून घेतलं. खोबरं पण एकदम बारीक मी वाटलेलं आहे. आता घेऊन येते एक मोठी परात, म्हणजे मोठे भांडी इकडे मी जास्त ठेवत नाही कारण दररोज लागत नाही ते, त्यामुळे तिकडच्या रूममध्ये होती. परात घेऊन आलेली आहे. इकडे बघू शकता आमटी पण मस्त बनलेली आहे, वास पण खूप छान येत आहे. तसं तर यामध्ये मी कुठलेही मसाले टाकले नाहीत, फक्त सुहाना मसाला टाकलेला आहे आणि त्याचा वास तितका नसतो. तर इकडे भात पण बनलेले, भाजी पण बनतच आहे. आता मी पीठ मळून घेते दसमीचं. म्हणजे दसम्या बनवायला जास्त वेळ लागत नाही, हे पीठ मळायलाच थोडासा वेळ लागतो, कारण हे याच्यामध्ये थोडीशी तामझाम असतं, सगळं वाटणं कुटणं मळणं खूप असतं. म्हणून अगोदर मी हे जे काम जड असतं ना, जे कामाचा म्हणजे असं वाटतं की बाबा भरपूर वेळ जातो यामध्ये, तर ती कामं मी अगोदर करत असते. इकडं भाजीला 1 वेळा मी छान मिक्स करून घेतलं, बनलेले आहे आमटी आता, पण मला ही थिक वाटत होती, म्हणजे जितकी पातळ तितकं छान लागते. तर थोडंसं पाणी मी इकडं गरम करायला ठेवलेले, म्हणजे पाणी उकळूनच टाकायचं आहे, कारण म्हणजे कुठे भाजीची प्रोसेसिंग थांबणार नाही. थंड पाणी टाकल्यानं काय होते, भाजी एकदम बेचव होते. आणि टिफिन पण मला संग भरायचे आहे, दिनेश पप्पा आता येतील थोड्या वेळामध्ये, म्हणून मी अगोदर भाजी आणि भातच बनवलेला आहे. मग नंतर जे आपलं तामझाम आहे दिवसभराचं ते करूया. तर इकडे पाणी छान उकळलेलं आहे, तर उकळतं पाणी मी इकडे आमटीमध्ये टाकलं आहे आणि थोडा वेळ शिजवून घेऊया. तोपर्यंत मी 2 डब्यात भात भरलेला आहे, इकडे दोघांसाठी टिफिन जात आहे.
आणि हे आमटी पण एका डब्यामध्ये दिलेलं आहे. फक्त आज भात आणि भाजीच मी दिलेलं आहे, वेगळं काही बनवलं नाही आहे, कारण आता आज आमोशा आहे त्यामुळे भाकरी काही मी बनवणार नाही आहे. दसमी चपाती हेच बनणार आहे किंवा धपाटी वगैरे मी बनवत असते, पण आज धपाटी नाही बनणार, आज फक्त दसमीच बनणार आणि भाकरी बनणार. तोपर्यंत दिवशी पप्पा आलेले आहेत आणि टिफिन घेऊन गेलेले आहेत. तर झालेलं आहे यांचं एक वेळचं. आता थोडंसं निवांत वाटतं, निश्चिंत वाटतं की बाबा आता खूप मोठं काम मी केलेलं आहे असं वाटतं. तर इकडं आमटी बनलेलीच आहे, तर गॅस बंद केला आणि झाकून ठेवलेलं आहे. तर पीठ मळून घेऊया. तर इकडे गव्हाचं पीठ मी चाळून घेतलेलं आहे अगोदर, म्हणजे जास्त नाही बनवणार मी दसम्या, फक्त एक वेळचं जेवण व्हावं इतकंच मी बनवणार आहे, कारण उद्या परत पुरणपोळीचा स्वयंपाक असणार आहे, मग गोड जास्त गोड कोणी खाणार नाही आहे, म्हणून मी थोडंसंच बनवत आहे. तसं तरी बाबा नाही आहेत, बाबा गेलेले आहेत देवस्थानी. तुम्ही म्हणता ना ते बाबा दिसत नाही आहेत, तर अगोदर बाबा गावी गेले होते आणि म्हणजे 15 दिवस तिकडंच होते, त्यानंतर आले आता देवाला गेले, म्हणजे महादेवाला गेले. आता शिखर शिंगणापूरला सगळ्यांची पायी यात्रा सुरू झाली आहे, गावातनं कावड जाते, तर बाबा गेलेले आहेत महादेवाला, म्हणजे पायी यात्रा त्यांची सुरू झालेली आहे. तसं तर आम्ही नको म्हणायला ऐकत नाही आहेत, तसं कधी एक वेळा तर असं करतात की न सांगता जातात, कारण आम्ही नको म्हणतो त्यांना, त्यामुळे आम्ही म्हणतो फक्त तुम्ही एसटीला जा, चालणं तुम्हाला होणार नाही वयानुसार. आता तरी पण बाबांची इच्छा असते की पायी जायचं, कावडीसोबत जायचं, वर्षाला बाबा जातात. तर काल गेलेले आहेत आणि मी दसम्या वगैरे करून द्यायचं म्हणत होते, पण म्हणतात की देवस्थानी जातात ना सगळे, त्यांच्यासाठी ना इतकी व्यवस्था असते ना जेवणाची, म्हणजे प्रत्येक गावी इतकी छान व्यवस्था करतात की सगळीकडे जेवण सगळंच असतं, त्यामुळे काही देऊ नको सोबत असं म्हणणं होतं. आणि तसं तर त्यांना म्हणजे व्यवस्थित जेवण करता पण येत नाही, म्हणजे आता आपण बनवून दिलं आणि ते व्यवस्थित दाताला चावत नाही, म्हणजे दाताचा प्रॉब्लेम, त्यामुळे जास्त काही दिलं नाही, फक्त चिवडा मी बनवून दिलेला आहे. दसमी मी बनवत होते पण नको म्हणत होते बाबा, कारण भरपूर असतं जेवायला खायला आपल्याला, भरपूर असतं तिथं, त्यामुळे जास्त बांधून नेण्याची गरज नाही असं म्हणणं होतं बाबांचं. तर बाबा नसल्यामुळे मी जास्त नाही बनवत आहे, कारण आता फक्त दोघांतिघासाठीच स्वयंपाक बनत आहे. तर इकडे दसमीचं पीठ मी मळून घेतलेलं आहे, म्हणजे पीठ मी चाळून घेतलं, यामध्ये गूळ टाकलेलं आहे, खोबरं टाकलेलं आहे खूप सारं, 2 ते 3 चमचे तूप, चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे, 1 चमचा विलायची पावडर, छान मिक्स करून मी थोडंसं दूध टाकून मळून घेतलं. तसं तर कच्चं दूध टाकल्यामुळे दसम्या खूप छान टेस्टी बनतात, पण दूध यायला लेट झालेला होता, त्यामुळे जे दूध होतं रात्रीचं तेच मी टाकून दसमीचं पीठ मळलं आणि तितक्यात दूध आलेलं आहे. मी आणखी थोडासा वेट केला असता तर ठीकच झालं असतं, पण दूध मला वाटलं दूध खूप लेट येईल, त्यामुळे मी मळून घेतलेलं आहे. तर दसमीचं पीठ मळून झालं तोपर्यंत दूध पण आलेलं आहे. तर दूध मी इकडं गरम करायला ठेवलं, आमटी भात हे पण बनलेलं आहे. आता फक्त मला दसम्या बनवायचे, पण त्या अगोदर मी देवपूजा करते. ही करताना सकाळचे 9 वाजले, खूप लेट झालं, मला वाटलं थोडंसं लवकर मी करत आहे, पण काही लवकर नाही, जी रोजची टायमिंग आहे तीच झालेली आहे. तर इकडे बोर चालू केले मी, जसं तुम्हाला म्हणलं सकाळी मी बोर चालू केलेलं नव्हतं, तर आता मला हंडे भरून घ्यायचे आहे, म्हणजे पूजेसाठी स्वयंपाकासाठी पाणी लागणार आहे. तर हे जे तांब्याचा हंडा आहे ना, मी बाहेर ठेवलेला होता आणि 2 दिवस झाले मी आतमध्ये ठेवला आणि बोरचं पाणी भरलं. बघू शकता याचा रंग कसा झालेला आहे, रंग बेरंग झालेला आहे पूर्णपणे. तर आता अगोदर मी हंडा छान घासून घेते आणि पितळेचा तांबे मी घासून घेतलेला आहे, हंडा स्वच्छ पुसून बाहेर नेऊन ठेवलं, म्हणजे फिल्टरचं पाणी भरणार आहे त्यामध्ये, कारण इथं एक स्टीलचा हंडा मी ठेवलेला आहे. तसं ते बोरचं पाणी भरल्यामुळे ना एकदम रंग बेरंग होत आहे त्या तांब्याचा हंड्याचा, म्हणून मी परत बाहेर नेऊन ठेवले स्वच्छ पुसून. आता देवपूजा करून घेते. तर आज मला पूजेला खूप वेळ लागणार आहे, कारण जसं तुम्ही बघत असता प्रत्येक गुरुवारी मी पूर्ण देवाची डीप क्लिनिंग करत असते, पण आता इतकी धावपळ झाली ना, 15 दिवस झाली इतकी धावपळ होत आहे, म्हणजे दररोज पापडं काही उन्हाळी कामं आपली सुरू होती, त्यामुळे मला गुरुवारी झालेलं नाही आहे, त्यामुळे 4-8 दिवसाचा गॅप झालेला आहे, म्हणून पूर्ण मंदिर असं झालेलं आहे. तर आज देवाची डीप क्लिनिंग करणार आहे देवपूजा, तर थोडासा लेट होईल. आणि कशा पद्धतीने पूजा केली, कशा पद्धतीने दसम्या केल्या, सगळे याच व्हिडिओ दाखवे, तर व्हिडिओ खूप मोठा होत आहे, म्हणून या व्हिडिओला मी 2 भागात डिवाईड केलेला आहे. तर कशा पद्धतीनं पुढची तयारी केली नेक्स्ट व्हिडिओमध्ये जरूर बघा. आणि हा व्हिडिओ आवडला तर लाईक जरूर करा, पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला माझे व्हिडिओ कसे आवडतात, आणखीन कसे व्हिडिओ बघायला आवडतील, आणि नेक्स्ट व्हिडिओ जरूर बघा, म्हणजे पूर्ण प्रोसेसिंग तुम्हाला समजेल. आणि हो, आणखीन एक वेळा गुढीपाडव्याच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा. तर इकडं देव सगळे उजून मी किचनवरती ठेवलेले आहेत आणि मंदिर स्वच्छ करून घेतलेलं आहे आणि आसन अंतरलेलं आहे. आता देवांना पण भया पडलं छान मी घासून स्नान घालणार आहे आणि त्यानंतर मी दसम्या करणार आहे, म्हणजे देवपूजा झाल्यानंतर दसम्या करणार आहे, कारण खूप लेट होतो नंतर आणि पूजा करायला ठीक पण वाटत नाही आहे. कळशाचं पाणी अगोदर मी झाडांना आणून ओतलेलं आहे, तसं तर सगळ्या कुंड्यांमध्ये पाणी होतं, पण थोडंसं पाणी मी सगळ्या कुंड्यांमध्ये हे घातलेलं आहे, म्हणजे कळशाचं पाणी इकडे तिकडे टाकत नाही मी कुंड्यांनाच म्हणजे इकडे तिकडे पायदूळ टाकू नये म्हणून मी सगळ्या झाडांना थोडंसं टाकलेलं आहे. तर नेक्स्ट व्हिडिओ जरूर बघा. बाय बाय, टेक केअर सर्वांना. श्री स्वामी समर्थ.